एखाद्या नोकरदार स्त्रीला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणाऱ्या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे आणि आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात। आपण काम करत असलेल्या कंपनीची प्रसूती रजेबाबत काय पॉलिसी आहे, कुणाकडून व्यवस्थित माहिती मिळेल, रजेसाठी काय करावं लागेल, कोणकोणत्या बाबींची पूर्तता केली की आपली प्रसूती रजा मंजूर होईल, त्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या सवलती मिळतील, एक ना दोन गोष्टी असतात। तुम्ही सरकारी निमसरकारी क्षेत्रात काम करता की खाजगी क्षेत्रात, यावरही बरंच काही अवलंबून असतं। नमस्कार, मी धनश्री मणेरीकर, गोवन वार्ता लाईव्हच्या या स्पेशल सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत। आजचा हा सेगमेंट खास महिलांसाठी आहे। सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकरदार महिलांसाठी आणि महिलांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा ही विनंती। वर्ष 1961 म्हणजेच अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून 14 वर्षांनंतर एक कायदा संसदेमध्ये संमत करण्यात आला। त्यानुसार भारतीय महिला जी नोकरी करते तिला तिच्या बाळंतपणाच्या काळात कामावरून सक्तीची रजा मिळावी, तसंच तिला आर्थिक सहाय्यही मिळावं। बाळ आणि बाळंतीण सुखरूप झाल्यावर तिला परत कामावर रुजू करावं। या सर्व रजेच्या कालावधीचं तिला जे वेतन मिळतं ते कोणतीही कपात न करता मिळावं, असा हा प्रसूती विषयक लाभ कायदा संमत झाला। काळानुरूप त्यात सुधारणा होत गेल्या आणि तो कायदा आणखी बळकट झाला। वर्ष 2017 मध्ये त्यात आणखी सुधारणा केल्या गेल्या। मात्र आज बऱ्याच कंपन्या आणि सरकारी विभाग असे आहेत जिथे या कायद्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही। बुधवारी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या कायद्याला धरून गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। सरकारी सेवेत असलेल्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही बाळंतपणाची 6 महिन्यांची भरपगारी रजा मंजूर करून सरकारने खुशखबर दिली। राज्यातील अनेक सरकारी खात्यांमध्ये कंत्राटावर विवाहित महिला कर्मचारी आहेत। यापूर्वी सरकारने बाळंतपणासाठी सेवेत कायम असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 6 महिने किंवा 26 आठवड्यांची भरपगारी रजा देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू केला नव्हता। सेवेत कायम असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळत होता। मात्र आता कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही तो लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं समाजाच्या विविध स्तरातून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जातंय। एक प्रश्न किंवा एक बरो मुद्दो म्हाका दिसता आमच्या सगळ्यां समोर आयिल्लो आसा आणि खास करून बायलां संदर्भात। हांव एक बायल मनीस तरी हो एक विशय जो म्हाका दिसता गोंय सरकारान एक डिस्कस केल्लो आसा बरे तरेन, बरे रितीन सगळ्यांनी हाचेर डिस्कशन, सगळ्यांनी आपले क्वेरीज, सजेशन, व्ह्यू सगळ्यांनी दिल्ले आसा आणि हे सगळे अवलंबून किंवा हे सगळे सगळ्यांच्या आधारीत म्हाका दिसता एक डिसिजन जे कॅबिनेटान घेतिल्ले आसा की ज्यो बायलो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आमी अशें म्हणटा तांकां म्हाका दिसता मटर्निटी लीव हाचेर उलोवप खूब जातालें, खूब आशिल्लें। कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, लेडी वर्कर्स आसा हांकां मटर्निटी लीव हें बेनिफीट दिवचें। तर म्हाका हें डिसिजन खूब फेवरेबल, खूब मान्य आसा आणि म्हाका दिसता सगळ्या बायलांक हे डिसिजन सगळें वेलकम करतात। मॅटर्निटी लीव हो कॉन्सेप्ट जो आसा की एक बायल मनीस ती घरचें काम करता, भायलें काम करता। स्पेशली जर आमी म्हणटा वर्किंग क्लास जी बायलां आसा, पर्मनंट जी बायलो आसा गव्हर्मेंट ऑफिसांनी तांकां तर ही सुविधा आशिल्लीच पयले पासून, पण कॉन्ट्रॅक्ट जी वर्कर्स आसताली तांकां खंय तरी त्रास जाताले। नो डावट की दे आर ऑल्सो द गव्हर्मेंट वर्कर्स, दे आर ऑल्सो द पार्ट एंड पार्सल ऑफ द गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स। पूण हाचेर खंय तरी अशें जातालें की वाय इनजस्टीस कित्याक जावपा जाय की सॉर्ट ऑफ आमी म्हणटा डिस्क्रिमिनेशन। जर आमी एक हांव जर कायद्याच्या हातून जर उलयत एक डिस्क्रिमिनेशन सॉर्ट ऑफ कित्याक, तर आज गोंय सरकारान हें डिसिजन खूब बरे तरेन म्हाका दिसता मांडलां आणि ताचेर एक कन्क्लुजन ड्रॉ केल्लें आसा की सगळ्यांक जावं ते पर्मनंट किंवा कॉन्ट्रॅक्ट हांकां जे लेडी वर्कर्स आसा तांकां खास करून जी गव्हर्मेंट सर्वंट्स जे आसा तांकां मॅटर्निटी लीव हें दिवचें। व्हेरी गूड डिसिजन आणि सगळे म्हाका दिसता सगळ्या बायलांनी हे डिसिजनाचे हाचे खूब वेलकम केल्ले आसा आणि ताणें ते बरे तरेन म्हाका म्हणजे ते इम्प्लिमेंट जावपाक जाय अशें म्हजी मागणी आसा, अशी अपील आसा की इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट। मातृत्वाची ही रजा ही महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि त्यांच्या बाळांच्या पालन पोषणासाठी खरोखरच महत्त्वाची आहे। पण ही पगारी रजा असल्यानं अनेकदा कंपन्या या रजा आवश्यक तितक्याच देण्यावर भर देतात आणि कधी कधी महिलांना कामावर परतायलाही बराच संघर्ष करावा लागतो।
वेळेचं नियोजन, कामाचं ठिकाण, प्रवासाची, राहण्याची, खाण्याची आणि बाळाच्या संगोपनाची सोय, या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेकदा असंही होतं की कंपन्या त्या महिलांना नोकरी देण्यासही कचरतात. ज्यांचं नुकतंच लग्न झालंय, पुढच्या 1-1.5 वर्षात गरोदर राहू शकतात किंवा ज्या आधीच गरोदर आहेत, म्हणजेच मातृत्वाचा जणू काही भुर्दंडच या महिलांना भरावा लागतो. हो, याला खरोखरच मदरहूड पेनल्टी असं म्हटलं जातं. कारण अनेकदा मूल झाल्यानंतर महिलांच्या करिअरमध्ये ब्रेक येतो, पण पुरुष 2-1 आठवड्याच्या पॅटर्निटी लिव्ह मिळाल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होतात. त्यांच्या कारकिर्दीला तितका फटका बसत नाही. पुरुष महिलातील ही असमानता योग्य म्हणावी का? आणि मेन म्हळ्यार की आज बायलो जर आमी जर पळयता की प्रॉब्लम्स हे मॅटर्निटीचे चड करून कित्याक हे डिसिजन घेवपा फाटल्यान सुद्दां ही खूब रिजन्स किंवा खूब कारणां आसूं येता किंवा कारणां आसा. आणि ही कारणां एक फॅक्च्युअल आमी अशी म्हणू शकता. इट इज नॉट समथींग इमॅजिनरी किंवा आमी अशी वेल्यावयर आमी अशें म्हणटा तशें न्ही. फॅक्च्युअल परिस्थिती अशी आसता की ज्यो बायलो सरकारी म्हाका दिसता एम्प्लॉयमेंट जी जाता तांचे आनी थोडे ड्यू टू मॅटर्निटी रिजन्स कळ्ळें कितें मॅटर्निटीचो हो पिरियड जो आसा व्हेरी क्रुशियल एंड व्हेरी सेन्सिटीव पिरियड जो आसता, ह्या वेळार कितें जावपाची शक्यता आसता. सो ह्या वेळार बायलांक प्रोटेक्ट करप किंवा तांकां सेफ्टी सेक्युरिटी हो जो आमचो आसा तांकां दिवप हें व्हेरी इम्पॉर्टंट आसा. आनी चडशीं बायलां जेन्ना मॅटर्निटी म्हणजे लिवेर वतालीं कळ्ळें न्ही प्रेग्नन्सीच्या टायमार किंवा तांकां खूब कॉम्प्लिकेशन्स चडशीं बायलां तर इवन आपलो जॉब सुद्दां ती सोडटालीं. म्हणजे देज टू गिव अप. बरो जॉब सुद्दां थोड्यांनी सोडिल्लो आसा ओन्ली बिकॉज ऑफ दीस की तांकां लीव मेळनाशिल्ली किंवा लीव तांकां ग्रांट जायनाशिल्ली. तर म्हाका दिसता लीव थोड्यांक लीव मेळटा थोड्यांक लीव मेळना अशें आसप न गरजेचें. म्हाका दिसता सगळ्यांक एक इक्वेलिटी जो आमी जो कॉन्सेप्ट आसा, कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी क्लियर ऑन दीस पॉयंट. संविधान आमचें जें आसा व्हेरी क्लियर आसा की सगळ्यांक जी इक्वेलिटी सगळ्यांक मेळपाक जाय, जावं ते दादल्यांक जावं ते बायलांक. अशें न्ही की डिस्क्रिमिनेशन सॉर्ट ऑफ वेदर एज रिगार्ड्स कॉन्स्टिट्यूशन जर आमचें इतले बरे तरेन सांगता की देर शूड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन एज रिगार्ड्स एज, जेंडर, स्टेटस जावं तुजो कितें आसूं, तातूंत जर डिस्क्रिमिनेशन जाल्यार वाय वॉज दीस थिंग्स वॉज नॉट डन. सो इट वॉज इट्स अ गूड डिसिजन. आय फील पर्सनली एज एक बायल मनीस म्हणून म्हाका हाजो एक डिसिजनाचो खूब एक बरो अभिमान अशें दिसता. त्याच भायर एज एन एडवोकेट सुद्दां म्हाका बरें दिसलें की सगळ्यांक म्हाका दिसता एक समानता आसा. पण मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 नुसार प्रसूती रजा हा स्त्रीचा हक्क आहे. भारतीय कायदा प्रसूती रजेबद्दल नक्की काय सांगतो? तर गरोदर स्त्रीला बाळंतपणात कमीत कमी 3 महिन्यांची म्हणजेच 12 आठवड्यांची सुट्टी मिळायलाच हवी. तशी सुट्टी मिळणं हे बंधनकारक आहे. बाळाच्या जन्मानंतर मातेला किमान 6 आठवड्यांची सुट्टी मिळणं बंधनकारक आहे. गरोदरपणासाठी एखाद्या स्त्रीनं सुट्टी घेतली असल्यास त्या काळात तिला कामावरून कमी करता येत नाही. गरोदरपणासाठी कामावर गैरहजर राहिलेल्या स्त्रीस तिचा पूर्ण पगार देण्याची तजवीज आहे. तसंच तिला इतर लाभही आहेत. पण हे लाभ या सुविधा खरोखरच महिलांना देण्यात येतात का? 2017 मध्ये मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 मध्ये काही महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यात आल्या. या दुरुस्तींअंतर्गत महिलांसाठी उपलब्ध सशुल्क प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली. जर एखाद्या महिलेनं गेल्या 12 महिन्यात 80 दिवसांपेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केलं असेल तर ती अशा सशुल्क रजेचा लाभ घेण्यास पात्र आहे. तुम्ही 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचं मूल दत्तक घेतलं असल्यास तुम्ही दत्तक घेतल्याच्या तारखेपासून 12 आठवड्यांच्या सशुल्क प्रसूती रजेसाठी देखील पात्र आहात. एक कमिशनिंग मदर म्हणजे जैविक माता जी तिच्या भ्रूणाचा वापर दुसऱ्या स्त्रीमध्ये म्हणजे सरोगेट मदरमध्ये करण्यासाठी वापरते, ती देखील मुलाच्या जन्माच्या दिवसापासून 12 आठवड्यांची प्रसूती रजा घेऊ शकते. मालकाने किंवा कंपनीने परस्पर सहमती दर्शवल्यास 26 आठवड्यांचा रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिला घरूनही काम करू शकते. या कायद्यांतर्गत 50 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापनांसाठी देखील क्रॅश सुविधा अनिवार्य आहे आणि महिलांना दिवसातून 4 वेळा क्रॅशला भेट देण्याची परवानगी आहे. खाजगी किंवा सरकारी आस्थापनांमध्ये कंत्राटद्वारे किंवा थेट नोकरीत असलेल्या स्त्रिया, शॉप्स आणि कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये असलेल्या आणि गरोदर असलेल्या स्त्री नोकरदार मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 अंतर्गत प्रसूती रजेसाठी पात्र आहेत. सरकारी किंवा निमसरकारी नोकऱ्यांमध्ये हे लाभ स्त्रियांना नक्कीच मिळतात. आता तर गोवा सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्त्रियांसाठी भर पगारी प्रसूती रजा अधिकृतरित्या मंजूर केली आहे.
पण खाजगी क्षेत्रातील स्त्रिया अजूनही या हक्कासाठी झगडतानाच दिसतात। खाजगी क्षेत्रात पुरुषांपेक्षा मोठ्या प्रमाणात स्त्रियाच अधिक असतात। विशेष करून आपल्या गोव्यात फार्मा क्षेत्रात महिलांचाच अधिक समावेश आहे। मग या महिलांना प्रसूती रजेचा लाभ मिळतो का? जर मिळत नसेल तर या महिला आपल्या नोकऱ्या सांभाळण्यासाठी जीवनात काय कसरती करत असतील याचा साधा विचारही करवत नाही। जर गव्हर्नमेंट सर्वंट्स लेडीज बायलो जो आसा जर गव्हर्नमेंटान आसा वेदर इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑर द परमनंट, ही प्रायवेट सेक्टर जो आमचो एक आसा किंवा बाकीची बायलो ज्यो प्रायवेट सेक्टरान किंवा प्रायवेट सर्वीस करता, फॉर दॅट मॅटर इवन आमी सुद्दां इन्क्लूड जाता एज अ ज्युडिशरी इवन इन द ज्युडिशरी आमकां हें बेनिफीट आमकां हें मेळना। तर हाचेर खंय तरी म्हाका दिसता एक जर परत एक अपील एक रिक्वेस्ट टू द गव्हर्नमेंट हांव अशें म्हणटा की जर गोंय सरकारान हाचेरूय खंय तरी लक्ष घालून आमकांय जर एक मॅटर्निटी लीव आनी मॅटर्निटी बेनिफिट्स जर हाचेर खंय तरी आमकां एक मेळटा जाल्यार म्हाका दिसता फूल एंटायर वुमन सेक्टर जो आसा कळ्ळें न्ही, तांकां एक खरेंच एक बरें एक दिसतलें की गोंय सरकारान तांचे खंय तरी प्रायवेट सर्विसान सुद्दां तांकां सुद्दां खंय तरी सहभागी केला आनी तांकां दे आर ऑल्सो एंटायटल्ड फॉर दीस बेनिफीट। कित्याक आज परत हांव येता की डिस्क्रिमिनेशन जावपाकूच जायना। वाय ओनली टू द गव्हर्नमेंट सर्वंट्स, वाय नॉट टू द प्रायवेट सेक्टर? खंय आजकाल इवन प्रायवेट आय मीन टू से प्रायवेट म्हणजे कोणीय, नॉट ओनली इन द आमी ज्युडिशरीन आसा, सम पीपल आर वर्किंग ऑल्सो इन द मिडिया, वेदर इट इज अ प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया। आय वूड रेदर स्ट्रेस ऑल्सो ऑन दीस पॉयंट, तांकांय बेनिफीट मेळपाक जाय किंवा बाकीची शॉपांनी कामां जी करता तांकांय बेनिफीट मेळपाक जाय आनी खंय तरी एक रिलॅक्सेशन दिवप किंवा तांकां खंय तरी एक बेनिफीट किंवा तांकां जर एक मॉनिटरी इन टर्म्स ऑफ मॉनिटरी बेनिफीट सुद्दां तांकां जर लागू केलां करत हाची हांव अपेक्षा गोंय सरकारा कडेन एक अपील कशें करता की ऑन बिहाफ ऑफ एंटायर सेक्टर ऑफ लेडीज की तांकांय हे खंय तरी सुविधा ही तांकांय लीव हो जो मॅटर्निटी लीव जो कॉन्सेप्ट किंवा आमच्या जर प्रोफेशनान पळयलें न्ही खूब जाणां बायलो आमचें प्रोफेशन गिव अप केल्लें आसा ओन्ली बिकॉज ऑफ दीस रिजन की आज तांकां एक मॅटर्निटी लीव किंवा मॅटर्निटी बेनिफीट मेळना। सो एक रिक्वेस्ट अशी आसा की जर आज बायलां जे आमी म्हणटा कळ्ळें न्ही एक वुमन एम्पावरमेंट एज अ वुमन एम्पावरमेंट खूब गजाली उलोवंक जाता, पण आज तांकांय जर एक बरे तरेन सगळ्या फिल्डान जर एक क्षेत्रान जर आमी आज तांकां बरे पावण्यार जर आमी पळोवंक सोदता आनी खंय तरी ह्या एक क्षुल्लक किंवा एक बारीक कारणासाठी ताणें आपलें प्रोफेशन ताणें आपलें फील्ड अशें सोडप ना किंवा तांकां गिव अप करपाची परिस्थिती येवपाक जायना। तर आय वूड रिक्वेस्ट की डेफिनेटली टू द गव्हर्नमेंट की आमकां खंय तरी एक सगळ्यांक एक हें मॅटर्निटी लीव बेनिफीट जें आसा की सगळ्यांक समानतायेन एक लागू करचें आनी खरेंच आमकां तें खूब बरे तरेन म्हणजे नॉट ओन्ली फॉर अस म्हाका एंटायर फॅमिली ऑर एंटायर सोसायटी वूड रियली बी थँकफूल अँड ग्रेटफूल टू द गव्हर्नमेंट। खरं सांगायचं तर भारतात राहणाऱ्या आणि भारतीय नागरिक असलेल्या कोणत्याही स्त्रीनं नोकरी करायची झाल्यास आपले नोकरी अंतर्गत असलेले हक्क आणि अधिकार याबाबत सजग असणं, त्याबद्दल माहिती करून घेणं आणि त्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करणं गरजेचं आहे। पण सगळ्यांनाच ते शक्य होतं असं नाही। तरीही आधुनिक काळातील स्त्रिया नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतायत किंवा बाळ जन्माला घालायचं ठरवल्यावर अगदी मातृत्वाची चाहूल लागण्याअगोदर कामाच्या ठिकाणी असलेल्या इतर स्त्री सहकाऱ्यांकडून त्यांना प्रसूती काळात मिळालेली रजा आणि अन्य फायदे याबद्दल विचारणा करताना दिसतात। खाजगी क्षेत्रात कंपनी बरहुकूम ही पॉलिसी बदलत असते। पूर्वी प्रसूती काळातील सुट्टीबद्दलचे हक्क आणि अधिकार याविषयी स्त्रियांना जास्त माहिती नसायची, पण आताच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून ही माहिती जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोहोचवणं शक्य झालंय। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चितच कळवा। चला तर मग भेटू दुसऱ्या सेगमेंटमध्ये, तोपर्यंत बाय बाय।